नमः। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। श्रीमद भागवत ग्रंथाच्या या अत्यंत सुंदर श्लोकाचे विवरण आज आपण व्यासमुखातून हा जो श्लोक बाहेर पडला त्याचं विवरण आपल्याला आज करायचं। भागवत ग्रंथामध्ये महर्षी वेदव्यास सांगू लागले की हा भागवत ग्रंथ हा निर्मत्सर लोकांचा धर्म सांगणारा ग्रंथ आहे, ज्यामध्ये संतांचं सत्यवादी लोकांचं विवरण केलेलं आहे आणि निर्मत्सराणाम सताम फक्त भगवंताचंच वर्णन या भागवतात आहे। श्रीमद सर्व विश्वाचा स्वामी जो सर्व शक्तींनी गुणांनी युक्त आहे, षड्गुणैश्वर्यता ज्याच्या जवळ आहे, त्याचं विवरण या ग्रंथात आहे। त्यामुळे हा ग्रंथ सर्वांना आनंददायक आहे। हा ग्रंथ कसा आहे, हे भागवत कसं आहे याचं विवरण करताना ते म्हणतात निगमकल्पतरोर गलितम फलम। या भागवताचा अधिकार काय, या ग्रंथाचा अधिकार काय, या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय, या ग्रंथाची क्षमता काय, तर निगमकल्पतरोर गलितम फलम। हा ग्रंथ म्हणजे निगम म्हणजे वेद, वेदाचे दोन भाग आहेत। एक भाग कर्ममार्गाचा आहे, दुसरा भाग ज्ञानमार्गाचा आहे। निगमकल्पतरोर गलितम फलम, आगम आणि निगम असे दोन वेदाचे भाग आहेत। आगम हा तंत्रात्मक भाग आहे, तंत्र सांगणारा भाग म्हणजे आगम, तंत्र विवरण करणारा भाग हा आगम आहे, तंत्रोक्त असं आपण त्याला म्हणतो। बरोबर ते नाचतं, फळ आलं पिकायला लागलं की नाचतं। अहो फळ आलंय खरं पण नासकं निघालं, मग काय उपयोग आहे त्या फळाचा? झाड लावलं, कष्ट केले, पाणी घातलं, मोठं केलं आणि फळ आलं, ते फळ मात्र किडकं निघालं, नासकं निघालं। मग एवढा सगळा केलेला खटाटोप वाया गेला, इतके दिवस सगळे वाया गेले। अरे अरे अरे, ज्याच्यासाठी आपण प्रयत्न केले, फळाकडे लक्ष देऊन प्रयत्न केले, पण फळ काही पदरात निघाल्यावर काय उपयोग आहे? वेद हे झाड आहे, पण त्या झाडाला आलेलं फळ म्हणजे ज्ञान आहे। वेदरूपी वृक्षाला आलेलं फळ हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान परिपक्व झालेलं ज्ञान आहे। ज्ञान सुद्धा अनेक प्रकारचं असतं। का हो म्हणले, कालच डिग्री मिळाली, काल डिग्री मिळाली म्हणजे काय आज ज्ञानी झाला असं नाही। एखादा डॉक्टर आहे, एखादा वकील आहे, काल डिग्री मिळाली म्हणले मला LLBची, नवीन वकील आहे म्हणले कालच डिग्री मिळाली, म्हणले तो नाही, जुन्या वकिलाकडे जाऊ। का हो म्हणले, जुन्या वकिलाकडे कशा? ते डिग्री मिळाली ही खरं आहे, पण जुन्या वकिलाचं ज्ञान मुरलेलं असतं। जुन्या वकिलाला अनेक मख्या माहीत असतात, नुसता कायदा माहीत असून चालत नाही, कायद्यातली मख्खी माहीत पाहिजे, कायद्यातल्या युक्तिवाद करण्यासाठी काही वाटा माहीत पाहिजे। म्हणून ज्ञान नुसतं नसतं, मग ज्ञान परिपक्व झालं पाहिजे। हे ज्ञान जर परिपक्व झालं तर त्या ज्ञानाला महत्त्व आहे। आणि परिपक्व ज्ञान कच्चं ज्ञान उपयोगाचं नसतं, कारण कच्च्या ज्ञानामध्ये आंबटपणा आहे, कच्च्या ज्ञानामध्ये आपल्याला रोग निर्माण करण्याची त्यामध्ये क्षमता असते। म्हणून कच्चं ज्ञान उपयोगाचं नाही, काही कुठलीच गोष्ट कच्ची उपयोगाची नाही, पक्की पाहिजे। मडकं सुद्धा भाजलेलं पाहिजे, पक्क, कच्चं मडकं काही उपयोगाचं नाही। आपल्याला माहिती आहे, गोरोबा काकांनी प्रत्येकावरती थापटणे मारले, नामदेवाचं मडकं कच्चं निघालं आणि अरे 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 कच्चं रे कच्चं म्हणून त्याला सांगितलं। नामदेवाला वाईट वाटलं, अरे मी कच्चा काय? मुक्ताबाई म्हणली, का रे नामदेवा, अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार नाही गेला? अरे तू तर म्हणतो देव माझ्या हाताने खातो, देव माझ्या हाताने पितो,
माझा हा नैवेद्य देवाला चालतो, आणि मग एवढा देवाचा शेजार तुला आहे, एवढी जवळीक, एवढी समीपता देवाची तुझ्या जवळ आहे, पण अहंकार गेला नाही, काही उपयोग नाही. जोपर्यंत अहंकार जात नाही, म्हणजे मडकं भाजलेलं पाहिजे. हे भाजणं म्हणजे अग्नी हा जसा अनेक गोष्टी भाजतो, तसा ज्ञानरूपी. मग अग्नी वेगवेगळ्या प्रकारचा आहे. सूर्याचं ऊन देखील अग्नीच आहे ना हो. सूर्याचं ऊन देखील अग्नीच आहे. या अग्नीने सुद्धा सूर्याच्या उष्णतेने फळं हे परिपक्व होतात. सूर्याच्या उष्णतेमुळं फळामध्ये परिपक्वता येते, आणि परिपक्व झालेलं फळ म्हणजे पिकतं. पिकतं म्हणजे त्यामध्ये रस येतो. पिकणं म्हणजे काय? त्यामध्ये रस येतो, त्याचा रंग बदलतो, आतमध्ये रस निर्माण होतो. तीच कैरी असते, पण ती आंबट असते. पण ती पिकली, त्याचा रंग बदलला, पिवळा धमक झाला, की मग आपण म्हणतो अरे हा आंबा आहे. कच्ची कैरी आहे, ती आंबट आहे, पण हा आंबटपणा हळूहळू हळू परिवर्तित होतो. परिवर्तन हे आवश्यक आहे. तोच त्याच प्रकारचं राहून चालत नाही. परिवर्तन, बदल हा आवश्यक आहे. आणि अविपक्व कषायाणाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम. आपलं कषाय परिपक्व झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी परिपक्व झाल्या पाहिजेत. संसारामध्ये सुद्धा परिपक्वता आल्याशिवाय काही खरं नाही. नवीन संसाराला लागला तर त्याला सगळं जमतं असं नाही ना. सासूबाईला विचारावं लागतं का? अहो ती परिपक्व झालेली आहे, ती संसारात मुरलेली आहे, म्हणून सासूचं महत्त्व काही वेगळं. या दृष्टीने परिपक्वता ही आपल्याकडे जो महामृत्युंजय मंत्र म्हटला जातो, त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. याचा अर्थ काय होतो? अहो मरण तर सगळ्यांनाच येणार आहे, पण अकाली मरण उपयोगाचं नाही. ते म्हणतात उर्वारुक्मिव बंधनान्. ज्याप्रमाणे एखादं वाळूक आपण काकडी वगैरे याच्यामध्ये वाळूक हा प्रकार येतो, काकडीचाच एक प्रकार. त्याचा देठ हा जसा आपोआप तुटला पाहिजे, तो आपोआप तुटला म्हणजे तो परिपक्व झाल्याशिवाय. म्हणून मला कसा मृत्यू यावा? मृत्यू तर सगळ्यांनाच आहे, म्हणजे देहाला मृत्यू आहेच आहे. म्हणून प्राणी जन्माला आला तर तो मरणार हे तर ठरलेलंच आहे. पण मृत्यूर्वै प्राणिनम ध्रुवा, मृत्यू ठरलेला आहे. पण ते म्हणतात उर्वारुक्मिव बंधनान्. हे उर्वा म्हणजे त्याच्यामध्ये जे वाळूक आहे, त्या वाळुकाचा जो शेंडीचा भाग आहे तो आपोआप निघाला पाहिजे बाजूला. आणि यालाच म्हणतात पिकलिया शेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले नारायणे. संत तुकाराम महाराजांची साक्ष अशी आहे की पिकलिया शेंद कडूपण गेले. शेंदाड म्हणले आधी कडू होतं, कच्चं जेव्हा खाल्लं तेव्हा ते कडू लागलं. अहो म्हणले शेंदाड सगळं कडू आहे. अहो म्हणले नाही, तुम्ही कोणतं कच्चं खाल्लं असेल म्हणून कडू लागलं. तुम्ही पिकलेलं शेंदाड खा, कडूपणा निघून जाईल. हा कडूपणा कसा काय गेला हो शेंदाडामधला? तो परिवर्तन का झालं त्याच्यात? तर काळ गेल्यामुळे, पक्व झाल्यामुळे, त्यामध्ये बदल झाल्यामुळे, परिपक्वता आल्यामुळे. म्हणून जेव्हा निगम कल्पतरोर गलितम फलम, हे निगम म्हणजे ज्ञानरूपी असलेलं वेदाला आलेलं फळ आहे. वेद हा कठीण आहे. तसं म्हटलं तर वेद हा झाडासारखा कशामुळं म्हटलंय? तर झाड हे जसं समजा झाडावरचं फळ काढायचं झालं तर आपल्याला झाडावर चढावं लागतं, मग फांदीवर जावं लागतं, मग अंगाला काटे घुसतात म्हणा, किंवा त्याच्या वेदना आपल्याला होतात. प्रत्येकाला चढता येईल असं नाही. एखादा लंगडा पांगडा तो कसा चढेल झाडावर? नाही. एखादा वानर झाडावर उड्या मारतो, माणसाला थोड्याच मारता येतात उड्या. मग हे झाड अवघड आहे. कोणतं? वेदरूपी झाड अवघड आहे. वेदाचा अर्थ सोपा नाही.
संत तुकाराम महाराजांनी म्हणून तर वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरानी वहावा भार माझा. वेद अवघड आहे, पाठ करणं मुळात अवघड आहे, वेदाचा उच्चार अवघड आहे. एक वेदाचा उच्चार करायचा झाला तर आपल्याला घोकावं लागतं. सहज काय पाठ होतो काय पुस्तक वाचल्यासारखा? नाही नाही नाही. ओम अग्निवीळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्विजम होतारम रत्नधातमम. आता इथे अग्निमीळे घोका, अग्निमीळे पुरोहितम देवमृत्विजम होतारम रत्नधातमम. अग्नि पूर्वेभिऋषिभिः ऋज्यो नूतनैरुता स देवाम एह वक्षती. पाठ करा का? पाठ केल्याशिवाय तोंडात बसत नाही, आणि तोंडात बसल्याशिवाय उच्चार येत नाही. एक एक बारीक बारीक तुकडे घोकावे लागतात, आणि ते गुरुच्या समोर घोकावे लागतात. नाही तर गुरु पूर्वीच्या काळातले काही साधे गुरु नव्हते. ते हातात जे काय असेल चंदनाचं लाकूड असेल तर ते फेकून मारायचे खोड. मग लागे ना का पोराला? उच्चार नीट आला पाहिजे ना, उच्चार नीट आला पाहिजे. कारण जसे वेद निर्माण झालेत तसे अविकृत स्वरूपात 15,000 वर्षापासून आज तसेच म्हटले जातात. त्यात काही बदल झाला नाही. शब्दाचा नव्हे, उच्चाराचा सुद्धा बदल झाला नाही. कारण वेदांनी इतकं पक्क स्वतःला बांधून घेतले उच्चाराच्या बाबतीत. मग ते उच्चार काही प्लुत आहेत, काही दीर्घ आहेत, काही ऱ्हस्व आहेत, काही अतिदीर्घ आहेत. याप्रमाणे ते छंद भिन्न भिन्न. अशा सगळ्यामध्ये हा वेद पक्का बसलेला आहे. आणि म्हणून वेदामध्ये सुद्धा मग अनेक भाग गोष्टी आहेत. म्हणजे नुसता वेद पाठ करणे नव्हे, घनपाठी, घनपाठी त्याला आपण घनापाठी म्हणतो. काही जटा आहेत, घन आहेत. मग जटा आणि घन हे पुन्हा पुन्हा का म्हटले जातात? कारण ते चुकू नयेत उच्चार म्हणून. त्या ठिकाणी यज्ञेन यज्ञ म यजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन. यज्ञेन यज्ञ म यजंत यज्ञेन यज्ञेन म यजंत देवास्तानि तानि देवानी. म्हणजे त्याचा अर्थ समजून त्याची मांडणी केली आहे. याला म्हणतात घन. याप्रमाणे वेदामध्ये घन आहे, जटा आहे. अवघड आहे ना वेद, काही सोपा आहे का? मग एखाद्या कठीण झाडाप्रमाणे तो अवघड आहे. बरं, एवढा अवघड पाठ कधी होणार आहे? ऋग्वेदाच्या ऋचा जरी म्हटल्या, म्हणजे पूर्वीचा वेद तर 4 होते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. व्यासांनी त्याचे 4 भाग केले. पण ऋग्वेद जरी म्हणला तरी त्याची 10 मंडल आहेत. म्हणजे किमान 10,000 मंत्र आहेत. एवढे सगळे मंत्र कसे काय पाठ होणार होते? आणि हा सगळं पाठ करण्यात सगळं आयुष्य जायचं. 12 वर्ष तर नुसतं पाठ करण्यातच जाणार. पण शंकराचार्यांच्या सारखे महाविद्वान, महाप्रतिभावंत, प्रज्ञावंत, अलौकिक पुरुष, याची तुलना, त्याची बरोबरी आपल्याला येणार नाही. पण सांगायचं मुद्दाम विषय निघाला म्हणून सांगतो की शंकराचार्यांचं मुंज 5व्या वर्षी झाली. आणि 5व्या वर्षी मुंज झाल्यानंतर 8व्या वर्षी सगळे वेद पाठ होते त्यांचे. 3 वर्षात 8व्या वर्षीपासून 16व्या वर्षीपर्यंत वेदावर भाष्य लिहिलं. आणि 16व्या वर्षीपासून 32व्या वर्षापर्यंत सगळ्या भारतभर यात्रा केल्या. त्यांचे गुरु म्हणले, आता माझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही तुला द्यायचं, तू जा दुसरीकडे. तुझी बुद्धीच एवढी अलौकिक आहे म्हणले की तुला सांगितलं की पाठ होतं. जसं श्रीकृष्णाचं निगद मात्रेनं उच्चार केला गुरुनी की यांचं पाठ व्हायचं. झालं पाठ. आपण का हो, काल दिलेला धडा पाठ झाला का? नाही हो, नाही लक्षात राहिला का? बुद्धीच नाही आहे चालत. वेद हा अवघड आहे. सामान्यांना तर तो अवघडच. मग अशा वेदाला फळ आलं. हा फळ आलं बाबा वेदाला. कोण? ज्ञानरूपी फळ आलं. पण हे फळ घ्यायचं कसं? वेद तर अवघड आहे. मग ते म्हणतात गलितम फलम. अहो, ते परिपक्व झालं म्हणून खाली गळालं. आणि गळालं की आपण पळून ते आणू शकतो. गळालं की पळालं. आपण फळ त्या झाडाचं तोडून घेऊ शकत नाहीत, झाडावर चढू शकत नाहीत. एखाद्या आंधळे पांगळे, गरीब गुरीब किंवा सामान्य अशक्त हे कसे काय फळ घेणार? मग ते म्हणले, अहो तुमच्या दारापर्यंत आले. आता नाही का भागवत तुमच्या दारी, घरात आलं. भाजी दारात आली की आपण घेतो का नाही? फळ आली की घेतो.
जाऊ दे आता कशा लॉकडाऊनचं जायचंय, दारात आलेली घ्या. तसे हे फळ भागवताचं फळ आहे, वेदाचं आलेलं म्हणजे भागवत आहे. वेदाला आलेलं ज्ञानरूपी फळ म्हणजे भागवत. निगम कल्पतरोर गलितम फलम. तो गलित कशामुळे वापरलाय? गलित गात्र झालं म्हणून नाही, गलित म्हणजे पडलंय. पडलं कधी? जेव्हा ते परिपक्व झालं तेव्हा आपोआप पडलं, कोणी काढलं नाही. कारण जी गोष्ट परिपक्व होते ती आपोआपच खाली येत असते. ते परिपक्व झालं. आणि जेव्हा परिपक्व एखादं फळ होतं तेव्हा त्यामध्ये आंबटपणा निघून जातो, कच्चेपणा निघून जातो, ते गोड होतं, माधुर्य त्याला प्राप्त होतं, मधुरता त्यामध्ये येते. ही मधुरता आली ही कशाहून समजायची हो? फळ गोड आहे कशाहून समजायचं? अहो शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. शुकाने टोकरलेलंय. हा, पोपटाने टोकरलंय का? हे काय पोपट येऊन बसायचं? पोपटाने टोकरलं मग गोडच असणार. कारण पोपट कच्चं फळ, आंबट फळ टोकरणार नाही. जे आपल्याला ज्ञान नाही ते पोपटाला ज्ञान असते. म्हणून पोपट हे गोड फळाकडेच बरोबर आपली चोंच घेऊन जातो, आपल्या चोंचीने ते टोकरतो. शुकमुखात अमृतद्रव संयुतम. हे फळ आहे. हे फळ बरं, हे फळ जर असेल, वेदाला आलेलं फळ म्हणजे भागवत आहे. आणि शुकमुखात म्हणजे शुकप्रोक्तम भागवतम, शुकाचार्याने सांगितलेलं भागवत आहे म्हणून त्याला विशेष महत्त्व आहे. शुक एकीकडे पोपट आहे आणि दुसरीकडे शुक म्हणजे प्रत्यक्ष शुकाचार्य. ज्या शुकाचार्यांनी याला मुख लावलंय, ज्या शुकाचार्याच्या मुखारविंदातून हे प्रसृत झालं, हे प्रगट झालं, प्रवाहित झालं. शुकाच्या मुखातून प्रवाहित झाल्यामुळे तो गोडच असणार, ते मधुरच असणार. त्यात आंबटपणा नाही, त्यात कच्चेपणा नाही, परिपक्व आहे. आणि कोणतंही ज्ञान पक्क असेल तर उपयोगी. कच्चं ज्ञान उपयोगाचं नाही, अर्धवट ज्ञान उपयोगाचं नाही. आपण म्हणतो ना, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. हाफ नॉलेज, अर्धवट ज्ञान हे नेहमी घातकच ठरतं. हे परिपूर्ण ज्ञान आहे. कशामुळे परिपूर्ण आहे? हे पिकलंय म्हणून परिपूर्ण आहे. हे रसपूर्ण झालंय म्हणून परिपूर्ण आहे. आणि हे पिकलं ते काही पावडर लावून पिकवलं नाही बरं का. काही काही लोक आंबे पावडर लावून पिकवतात, काही इंजेक्शन देऊन केळी पिकवतात. नुसतं वरून पिवळं धमक दिसतं ना, आतून खराब असतं का? वरवरचा काय उपयोगाचा आहे? हे वरवरचं नाहीये, हा आतला रस आहे. आणि म्हणून त्यांनी वरवरच्या गोष्टीपेक्षा अंतरंग कसं आहे हे सांगितलं. शुकमुखात अमृतद्रव संयुतम. अमृतद्रव संयुतम हे फळ कसं आहे तर अमृतरूपी परिपूर्णाने, अमृताने भरलेलं आहे. अमृतद्रव, अमृतरूपी द्रव यांनी परिपूर्ण असलेलं हे फळ परिपूर्ण फळ आहे. आणि हे परिपूर्ण अमृत, ज्याप्रमाणे देवांच्याकडे अमृत आहे. असं एका भागवत महात्म्यात कथा लिहिली आहे की जेव्हा भागवत निर्माण झालं तेव्हा देवही खाली आले म्हणे. आणि देवाने सांगितलं, हे आम्हाला द्या, हे आमचं अमृत तुम्हाला घ्या आणि हे आम्हाला द्या. तेव्हा इथल्या ऋषीमुनींनी, मानवांनी सांगितलं, नाही, ते अमृत तुम्ही पित राहा, त्या अमृताने फक्त अमरत्व प्राप्त होईल, पण या भागवत रूपी अमृताने पुनर्जन्म होणार. हे भागवत रूपी अमृत त्या अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. ते अमृत तरी नाचतं. चोखा महाराजांच्या कथेत आहे ना, नाचलेले अमृत मधुर झाले. या देवांचं अमृत म्हणे एकदा नाचलं. हे अमृत नाचलं म्हटल्यानंतर जसं दूध नाचतं तसं अमृतही नाचलं. पण चोखा महाराजांच्या घरी जेव्हा सगळे पंक्तीला बसले त्यावेळेला या अमृताला जो नासकेपणा आहे त्यातला तो नष्ट झाला आणि नाचलेलं अमृत चोखा महाराजांच्या स्पर्शाने मधुर झालं, असं वर्णन एका कथेमध्ये आले. सांगायचं तात्पर्य असं की अमृत सुद्धा नाचतं, पण हे भागवत नाचत नाही. ते परिपूर्ण आहे, ते ज्ञानपूर्ण आहे आणि रसपूर्ण आहे. अमृत द्रव संयुतम.
अमृतरूपी द्रवाने तरी त्यामध्ये रस असतो हे खरं आहे, पण त्यात साल असते, त्यात कोय असते, त्यात रेषा असतात, ते आपण टाकून देतो. साल टाकून देतो, काय कोई सगळं थोडाच आंबा खातो आपण, कोय टाकून देतो, त्याच्या रेषा असतात त्या काढून टाकतो. याच्यात काही आहे का म्हणले तसं? या फळामध्ये असं काही आहे का की टाकून देण्याची गोष्ट आहे? ते म्हणले नाही नाही नाही, हे फळ, शब्द जरी फळ वापरला तरी हे फळ पूर्णपणे रसपूर्ण आहे, रसमय आहे. आणि म्हणून यामध्ये हेय भाग काहीच नाही, टाकून देण्यासारखं काहीच नाही. टाकून द्यावं, फेकून द्यावं असं काहीच यामध्ये नाही आहे. यामध्ये कोय, यामध्ये वरची साल, आतले रेषा अशा प्रकार नाहीत. मग कसं आहे तर पूर्ण रसाने भरलेले आहे. जसं सीडलेस द्राक्ष असतात त्याप्रमाणे परिपूर्ण रस, यामध्ये कुठलंच सीड नाहीये. अहो सीड म्हटलं तर पुन्हा जन्म येईल ना, तुम्हाला बीज म्हटलं तर जन्म येईल ना. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे ना की ऊसाची साखर होते, पण साखरेचा पुन्हा ऊस कुठं होतो? तेव्हा हे साखर जशी गोड असते तसं हे गोड आहे, पण यात बीज नाही का? बीजाने पुन्हा जन्म येईल ना. पुन्हा आपल्या कर्माचं बीज जर पुन्हा उगवलं तर काय उपयोग आहे मग? म्हणून हे निर्बीज आहे, सीडलेस आहे, बीजरहित आहे. आणि म्हणून ते म्हणतात निगमकल्पतरोर्गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. आणि मग एवढं जर अमृतमय रसमय असं हे फळ असेल तर हे प्या, खा नाही म्हणत, ते प्या म्हणतात. पिबत भागवतम रसमालयम. हे भागवत तुम्ही प्या. जसं आपण दूध पितो त्याप्रमाणे रस पितो, कारण रसाचं पान केलं जातं. फळ खाल्लं जातं पण रसाचं पान केलं जातं, रस पिला जातो. कारण हे रस जर परिपूर्ण रसमय असेल तर पिबत, आपण प्या असा आदे या ठिकाणी नम्र सूचना आहे. पिबत, पी पी पीत राहा, जितकं जमेल तितकं पीत राहा. याने अपचन होणार नाही, याने कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही, कंटाळा येणार नाही. हे भागवत असं आहे, त्यात कधीच कंटाळा येणार नाही. सतत पदे पदे नवम नवम, प्रत्येक पद नवीन आनंद देणार आहे. प्रत्येक पदामध्ये आपल्याला नवीन भगवंताची स्तुती गायन यामध्ये आनंद प्राप्त होईल. म्हणून नवरुचिर नवनवीन अशा प्रकारचा आनंद देण्याचं सामर्थ्य या भागवतात आहे. म्हणून कंटाळा येणार नाही. बाकीच्या गोष्टीमध्ये तरी आपल्याला कंटाळा येईल, नको वाटेल, अरुची निर्माण होईल, पण हे भागवत तसं नाही. पिबत म्हणून पीत राहा, आपण प्या. पिबत भागवतम रसमालयम. रसमालय म्हणजे रसांनी परिपूर्ण असलेलं रस, रसाचा आलय, आलय म्हणजे घर. हे रसपूर्ण आहे, यामध्ये रस आहे. इथं मुद्दाम शब्द रसमालयम का वापरलाय? त्याचं कारण असं आहे की हे भागवत म्हणजे फळ आहे आणि हे रसपूर्ण फळ आहे. पण हा रस कोणता आहे तर अमृत रस आहे. अमृत रसाने स्त्रवत असलेलं हे भागवत आहे. पण रसाचा दुसरा एक अर्थ असा आहे की रस म्हणजे भगवंत हा रसमय आहे अशी कल्पना आहे. रसो वै सहा, भगवंत कसा आहे याचं उत्तर देताना तो रसासारखा आहे असं म्हटलंय. तो रसच आहे, नव्हे रसरूपच आहे. भगवंत कसा आहे तर रसो वै सहा, तो रस रसपूर्ण आहे, रसरूप आहे. भगवंताचं वर्णन करताना रसपूर्ण केलेलं आहे, कारण भगवंतामध्ये सगळे रस एकत्र आहेत. आपण वेदस्तुतीत बघितलं, निलिल्युशेष रसाः असं वर्णन त्यामध्ये करण्यात आलेलं आहे. याप्रमाणे जसे मधामध्ये सगळे रस एकत्र झालेले असतात, मधात आंबट आहे, गोड आहे, खारट आहे, त्याचप्रमाणे तुरट आहे, सगळ्या प्रकारचे रस, षड्रस हे मधात एकत्र आहे. त्यामुळं मध हा सगळ्या निलिल्युशेष रसाः असं वर्णन मधाच्या बाबतीत करतात. आणि भगवंत सुद्धा असाच आहे. भगवंत सुद्धा रसरूप आहे आणि रसरूप गोडी, त्याची गोडी रसांनी युक्त आहे, त्याची गोडी अभीट आहे,
आणि लौकिक रस नसल्यामुळं अभिट आहे. लौकिक रसामध्ये आपल्याला कंटाळा येतो, पण अलौकिक रस हा न कंटाळता आपण घेत असतो, पित असतो. बरं, हे प्यायचं तर कोणत्या माध्यमातून? कानाच्या माध्यमातून. कान हे आपले त्यासाठी तयार पाहिजे. माऊलीने एका ठिकाणी म्हटलंय की माझी जी ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीतले शब्द इतके गोड असतील की ते शब्द कानावर पडल्यानंतर कान म्हणेल बाबा काय गोड आहे, पण जीभ म्हणेल काय का रे काना, माझा अधिकार तू कसं काय घेतला? रस चाखण्याचा अधिकार तर माझा आहे. आणि म्हणून या शब्दामध्ये या शब्दातल्या गोडीवरून या दोन इंद्रियांच्या मध्ये भांडण लागेल. खोटं खोटं लटकं भांडण. कोणतं? तर रसना म्हणे हा रसू आमूचा. कान म्हणेल की पण शब्द तरी विखो श्रवणाचा. अरे शब्द हा श्रवणाचा विषय आहे ना. शब्द काय जिभेने ऐकता येतो काय? नाही. शब्द तरी विषय म्हणजे विखो म्हणजे विषय. शब्द तरी विखो श्रवणाचा. शब्द हा श्रवणाचा विषय आहे. पण रसना म्हणे तो रसूही आमचा. पण त्यातला रस माझ आहे असं रसना म्हणेल, जीभ म्हणेल. आणि इंद्रिया लागे कलंभा एकमेका. 6व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात की अशा प्रकारच्या इंद्रियांच्या मध्ये कलभा म्हणजे संघर्ष निर्माण होईल. कळ म्हणजे गमतीचं लटकं भांडण सुरू होईल. कळंभा किंवा कलभा, कलह. या ठिकाणी शब्द हा कानाचा विषय, पण त्यातला रस जिभेचा विषय. तसा भागवतामध्ये सुद्धा शब्द आहेत, पण त्या शब्दामध्ये रस आहे. म्हणून कानाचाही विषय आहे आणि हा जिभेचाही विषय आहे. हे दोन्ही इंद्रिय, कान आणि जीभ, ह्या दोन्ही ऐंद्रिय पातळीवरच्या संवेदना या ठिकाणी अतिंद्रिय पातळीवर जाऊन पोहोचतात. म्हणून ते म्हणतात हा भागवत कसं आहे तर रसमालयम आणि मुहुरहो रस. ते म्हणतात भूमी, भूमी म्हणजे पृथ्वीवरच्या भाविक लोकांनो, अहो हे त्या भागवत, या भागवतातला रस पीत राहा. तो तुम्हाला मुक्त करणारा रस आहे. म्हणून भूमी भावुका हे निगम कल्पतरोर गलितम फलम. या वेदरूपी वृक्षाला आलेलं हे ज्ञानरूपी फळ आहे भागवत म्हणजे. आणि ते सहज आपल्या हातात आलंय. ते फळ असं आहे की त्या फळामध्ये टाकायचा भाग काहीच नाहीये. सगळं स्वीकार्य आहे, सगळं आत्मसात करायचंय. एकही शब्द यातला असा नाही की तो टाकून द्यावा. 18,000 संहिता आहे भागवताची, पण यातला श्लोक, एक एक अक्षर हे आपल्याला आनंददायक आहे. टाकून देण्यासारखं असं याच्यात काहीच नाही की हे सोडून द्यायच्यात काही महत्व नाही. नाही, प्रत्येक अध्याय महत्वाचा आहे, प्रत्येक श्लोक महत्वाचा आहे. श्लोकम वा श्लोकपादम वा. म्हणून आपण श्लोक तरी वाचावा. नाही श्लोक वाचता आला तर निदान एक श्लोकाचा भाग तरी वाचावा, ऐकावा आणि जसा जमेल तसा ऐकावा, जसा जमेल तसा वाचावा. म्हणून भागवत ग्रंथ हा सर्वांना मुक्त आहे. वेदाला तरी मर्यादा आहे. मुंजत झाली पाहिजे, त्याला ब्राह्मणांनीच आत्मसात केला पाहिजे, गुरुकडूनच घेतला पाहिजे. वेदाला मर्यादा आहे ना. वेदाला काही नियम आहे, पण भागवताला नियम नाहीत. कारण भागवत हे वेदाचं सार आहे. सारम सारम समुद्रित्य, सगळं सार यात उद्धृत करण्यात आलं. आणि वेदासारखी कठीण भाषा नाही. त्याचप्रमाणे वेदाचा अर्थ हा अनेक शब्दांमध्ये आपल्याला कळतही नाही. काय वापरलाय, त्याचा अर्थ काय होतो, संदर्भ काय, हे सुद्धा कळत नाही. म्हणून वेदांचे अर्थ अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने लावतात. पण वेद हा त्यासाठी यास्काचार्य यांनी वेदाचा अर्थ काय करावा यासाठी स्वतंत्र आपली व्युत्पत्तीशास्त्र लिहिलं यास्काचार्यांनी आणि वेदाचे अर्थ सांगितले. वेदामध्ये असलेले शब्द आम्हाला कळत नाही, अर्थ कळत नाही. पुन्हा वेदाला बंधन आहे. याच वेळेला घोकलं पाहिजे, गुरुकडून आत्मसात केलं पाहिजे. वेदांच्या अनेक शाखा आहेत, पण भागवताला मात्र असं काही नाही. ते म्हणतात तुम्ही चुकू द्या तुमचं, नाही भागवत
एखादा श्लोक नाही वाचता आला तरी सुद्धा चालेल का? भक्ती मार्गाचा हा ग्रंथ आहे. भक्तीमध्ये कुठेही आपल्याला मर्यादा नाही. तो आपण सकाळी उठून वाचा, दुपारी ऐका, संध्याकाळी ऐका, जसा वेळ मिळेल तसा पण ऐका. भागवत श्रवण हे सर्वांना मुक्त आहे. ही लोकशाही आहे, लोकशाही. भागवत म्हणजे लोकशाही आहे, सगळेच राजे आहे त्याच्यात. ही हुकुमशाही नाहीये, हे असंच वाचा असं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की आपण जरी चुकलं तरी चालेल. एखादा यस्मिन प्रतिश्लोक अबद्धवत्यपि, अबद्ध जरी उच्चार झाला तरी चालेल म्हणले. हा मुद्दाम अबद्ध करावा असं नाही, शिकावं. पण समजा उच्चार नाही आला, बोबडेपणाने आला, उच्चाराचं नीट उच्चारण करता नाही आलं तरी चालेल. ते म्हणतात यस्मिन प्रतिश्लोक अबद्धवत्यपि, नामान्यनंतानी आपलं नाम भगवंताचं अनंताचं नाव, नामान्यनंतानी यशोंकितान्य, भगवंताचं नाव, भगवंताचं यश यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळे गृणंती साधवा, जे साधू, जे श्रेष्ठ दर्जाचे भक्त आहेत ते आनंदाने नाचत गात भगवंताची स्तुती करतात, स्तौत्य करतात, नाचतात, दंग होतात, तल्लीन होतात. यात एकच गोष्ट आहे, तल्लीनता. म्हणून त्यांनी शब्द असा वापरलाय, भूमी भावुका. हा पृथ्वीवरच्या भावुक लोकांनो, फार मार्मिक शब्द आहे बरं का. भूमी भावुका, पृथ्वीवरच्या कोणाला त्यांनी या ठिकाणी आवाहन केलंय, कोणाला संवादित केलंय? तर भावुक लोकांना, ज्यांच्यामध्ये भावना आहे त्यांनी हा वाचावा. ज्यांच्यात भावना नाही त्यांनी याच्या नादी लागू नये. काय करायचंय? तर्क वितर्क कुतर्क करणाऱ्या लोकांच्यासाठी भागवत नाहीये. भागवत हे भावनाशील लोकांसाठी. आणि भावना ह्या प्रत्येकाजवळ आहेत. कोण म्हणतं माझ्याजवळ भावना नाही? अहो, कुत्र्या मांजराला देखील भावना असतात. काही कुत्रे आपण बघतो किंवा घोडे बघतो. राणा प्रतापांचा घोडा, राणा प्रतापच्या मृत्यूनंतर त्याने अन्नपाणी वर्ज केले. शिवाजी महाराजांचा देखील संबंध, त्यांचा घोडा किंवा त्यांचं कुत्रा सुद्धा हा अन्नपाणी वर्ज करणार. म्हणजे भावना नाहीत असं नाही, भावना प्रत्येकाजवळ आहे. पण माणसामध्ये देवत्वाची भावना आहे, देव जाणण्याची भावना आहे. आणि म्हणून भावना ज्याच्या जवळ आहे त्या भावनाशील लोकांसाठी त्यांनी सांगितलं की भूमी भावुका. हा तुम्ही भावुक आहात. पृथ्वीवरचे भावुक लोक, भावयंती ती भावा. नाट्यशास्त्रामध्ये भरतानी भावयंती इति भावा. हा भाव म्हणजे काय? भाव म्हणजे काय? बाजार भाव काय? आज काय भाव चालला सोन्याचा? नाही, 50,000च्या पुढे गेलं. हे व्यवहार झाला. ते म्हणतात भावयंती इति भावा. हा भाव म्हणजे काय हे सांगताना नाट्यशास्त्र रचणारे भरतमुनी म्हणतात की भावयंती आस्वाद्य योग्य, त्याला भाव असं म्हणतात. आस्वाद्य योग्य म्हणजे आस्वाद म्हणजे रस चाखणे थोडक्यात. मग भागवत जर रस असेल तर हा रस चाखायला आपल्याकडे भावना नकोत का? नाही तर आपण म्हणतो, मराठीत शब्दप्रयोग आहे ना, गाढवाला गुळाची काय चव. गाढवाला गुळाची काय, तसं गुळाला गोडी आहे हो, पण गाढवाला कसं कळेल त्यातली गोडी. म्हणून भावयंती इति भावा. हे भाव आस्वाद्य योग्य कुर्बन. आपल्यामध्ये आस्वाद्यता आहे. आस्वाद्य, आपलं मन आस्वाद्य करा, आपले प्राण आस्वाद्य करा. आपल्याला भागवत आस्वाद्य असलेला ग्रंथ, जो ग्रंथ रसपूर्ण आहे, आस्वाद्य आहे, ती आस्वाद्यता आपल्याला ग्रहण करण्यासाठी सुद्धा काही आपल्याजवळ प्राथमिक गोष्टी पाहिजे. ती म्हणजे भाव. काही नाही, भाव ठेवा, तुम्ही तुमचं कल्याण होईल. श्रद्धा ठेवा. श्रद्धा ही फल हेतुकत्वात फल देणारी असते. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटलंय. या दृष्टीने श्रद्धा, भाव हा आपल्याजवळ पाहिजे. हा भाव बेभाव नको. हा भाव भगवंताशी एकरूप झालेला आहे. एकच भाव पाहिजे, दोन भाव नको आहेत, एकच भाव. भगवंताजवळ एकच भाव आहे. आणि हा भाव आपल्या अंतःकरणात असला म्हणजे ते म्हणतात की
तुम्हाला मुक्तीचं द्वार उघडलं जातं. मोक्षद्वारम अपावृतम, मोक्षाचं द्वार उघडलं जातं. या ठिकाणी भुवी भावुका, अट कोणती आहे? भागवत ऐकण्याची अट एकच आहे, अधिकार एकच आहे. जो भाविक आहे तो अधिकारी. या ठिकाणी ग्रंथाच्या बाबतीत असं म्हणतात की कोणताही ग्रंथ जर निर्माण करायचा झाला तर त्या ग्रंथाच्या बाबतीत अनुबंध चतुष्टय सांगितलेले. म्हणजे ग्रंथाचे अनुबंध चतुष्टय 4 गोष्टी असतात. कोणताही ग्रंथ निर्माण करायचा झाला किंवा निर्माण झाला तर 4 गोष्टीचा विचार करावा लागतो. एक, ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, हा पहिली. अनुबंध चतुष्टयामधला एक भाग, एक अनुबंध, ग्रंथाचा अधिकारी कोण. दुसरा, त्याचा संबंध काय, या ग्रंथाचा संबंध काय. तिसरं, याचं प्रयोजन काय. आणि चौथं, याचा विषय काय. कोणत्याही ग्रंथाच्या बाबतीत 4 पद्धतीने विचार केला जातो. याला म्हणतात अनुबंध चतुष्टय. हे थोडं तात्विक विचार आहे हा, अनुबंध चतुष्टय. म्हणून अधिकार, संबंध, प्रयोजन आणि विषय हे या ठिकाणी अनुबंध चतुष्टय आहे. मग एखादा ग्रंथ आहे, तत्त्वज्ञानाचा एखादा ग्रंथ आहे, उदाहरणार्थ योगशास्त्राचा ग्रंथ आहे असं समजा. पतंजली यांनी निर्माण केलेला योगशास्त्रावरचा पातंजल योगदर्शन हा शास्त्र, हे ग्रंथ आहे. कोण आहे हो याचा अधिकारी? काय हो म्हणलं, काहीच कळत नाही आम्हाला. आता रामदेव बाबांनी थोडंफार आपल्याला समजून सांगितलंय, पण काही सगळंच नाही. त्याच्या अष्टांग योग त्यामध्ये मांडलेला आहे. समाधीपर्यंत थोडंच जाता येतं आपल्याला, नाही. आपण फक्त काय एक आसन प्राणायाम एवढ्या पुरता करतो. पण अष्टांग जी समाधीपर्यंतची अवस्था आहे ती नाही आपल्याला कळू शकत. मग सविकल्प समाधी कोणती, निर्विकल्प समाधी कोणती, हे नाही आपल्याला कळू शकत. म्हणून ग्रंथाचा अधिकारी कोण? पहिला मुद्दा अधिकारी. अधिकार तैसा करू उपदेश. संत तुकाराम महाराजांनी म्हटले, जसा अधिकार आहे तसा उपदेश आम्ही करू. का हो म्हणले? अधिकार कशासाठी? सर्वांनाच अधिकार पाहिजे. 12वीचं एखादं गणित आहे ते आपण पहिलीच्या पोराला दिलं. 12वीचं गणित पहिलीच्या पोराला कसं काय? त्याचा अधिकार काय, त्याचा अधिकार काय? अधिकार म्हणजे स्तर. 12वीचं गणित पहिलीच्या पोराला येणार नाही, कारण पहिलीचा मुलगा तर आताशी 1-2 गिरवायला लागलाय. त्याला हे गणित कसं येईल हो? त्याला पायथागोरसचा सिद्धांत कसा कळेल? नाही कळणार. म्हणून अधिकार तैसा करू उपदेश. कोणत्या स्तरावर आपण आहात? आजकाल लोक उठतात की प्रश्न विचारतात, ब्रह्म म्हणजे काय हो? याने उत्तर देऊन ठेवलंय, मी मनाचं नाही सांगत. ब्रह्म म्हणजे काय? अथातो ब्रह्म जिज्ञासा, अथातो ब्रह्म जिज्ञासा, अथातो धर्मम व्याख्यास्यामः. आता मी धर्माची व्याख्या करतो. मग धर्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय? ते म्हणतात, असा प्रश्न विचारण्याच्या आधी त्यांनी अधिकार सांगितलाय. ब्रह्म म्हणजे काय हे विचारण्याचा अधिकार कोणाला आहे? ते म्हणतात, हा अधिकारी तू विधिवत वेद वेदांगत्वेन आपाततः अधिकताखल वेदार्थोस्मिन जन्मनि जन्म निषिद्ध काव्यवर्जन पुनःसरः नित्य नैमित्तिकोपासनानुष्ठेन निर्गत निखिल कल्मषतया नितांत स्वांत साधन चतुष्टय संपन्न प्रमाता. प्रमाता म्हणजे ज्ञानी, तो अधिकारी. मग विचारा ब्रह्म म्हणजे काय? म्हणजे अधिकारी तू विधिवत वेद वेदांगत्वेन, ज्याने वेद अभ्यासलाय, वेदांग म्हणजे उपनिषद वगैरे अभ्यास, पुन्हा विधिवत अभ्यास, नुसते पाठ नाही केले, त्याचा अर्थ अधिकता अखिल वेदार्थोस्मिन जन्मनि जन्म निषिद्ध काम्यवर्जन पुरस्सरः. ज्यांनी सगळे आपले कामना नष्ट करून टाकल्यात, जन्मजन्माच्या कर्मांनी, दैनंदिन कर्म, त्याचप्रमाणे नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, आवश्यक कर्म, षटकर्म सांगितले ब्राह्मणासाठी आवश्यक, हे काही करत नाही ब्राह्मण आजकाल. 6 कर्म सांगितले, त्यामध्ये यज्ञ सांगितले, भूतयज्ञ आहेत, देवयज्ञ आहेत, पितृयज्ञ आहेत, अग्निहोत्र आहे, हे सगळं आवश्यक आहे. आणि यजन आहे, याजन आहे. म्हणून हे कर्म करत 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 जो सगळ्या आपल्या कल्मशांना नष्ट करतो, निखिल कल्मषतया,
नितांत स्वांत साधन चतुष्टय संपन्न प्रमाता. साधन चतुष्टय संपन्नता म्हणजे काय? चार साधन चतुष्टय चार गोष्टी आहेत साधन. चार साधनं, या साधनांचं जे एकत्रीकरण त्याला चतुष्टय असा शब्द आहे. कोणते साधन? तर एक पहिली गोष्ट म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक. हे पहिलं साधन. म्हणजे नित्य कोणतं आणि अनित्य कोणतं याचा विवेक आधी करायचा. नित्य काय? ईश्वर फक्त नित्य आहे, ब्रह्म तेवढं नित्य आहे, बाकी सगळं अनित्य आहे. हे शब्दाने नव्हे, कळलं पाहिजे, अनुभवाला आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात नित्यानित्य वस्तू विवेक. त्यानंतर इह आणि अमूत्र म्हणजे स्वर्ग, इह मूत्रादी फलभोग विराग. स्वर्गाबद्दल आणि दैनंदिन आपल्या भौतिक सुखाबद्दलचा विराग. विराग म्हणजे वैराग्य. म्हणजे आधी या ठिकाणी नित्यानित्य वस्तू विवेक, आधी विवेक मग वैराग्य. तिसरी गोष्ट आहे शम दम तितिक्षा शांती समाधान श्रद्धा. हे समाधी षटक. समाधी 6 गोष्टी: शम दम उपरती तितिक्षा समाधान श्रद्धा. ह्या 6 गोष्टी ह्या आत्मसात झाल्या पाहिजेत. आणि मुमुक्षुत्व, आता मोक्षाची इच्छा, याला म्हणतात साधन चतुष्टय. एवढं झाल्यावर आता मोक्षाचीच फक्त इच्छा, दुसरं काही नाही. मग विचारा ब्रह्म म्हणजे काय. झोपेतून उठायचं आणि कधी ब्रह्म म्हणजे काय असं चालत नाही. त्याने त्याची रीत दिली आहे. म्हणून तो अधिकारी आहे. कशाचा? ब्रह्मज्ञानाचा. अरे बापरे, एवढा अधिकार आपल्याला कधी घ्यावा? मग ते म्हणे अधिकार म्हणून तर भागवताचा अधिकार फक्त भाविक सांगितलाय. काही नाही, भावना ठेवा, तुमचा अधिकार तुम्हाला मिळाला. फक्त भावना ठेवा, यावरती श्रद्धा ठेवा, भावुकता मनामध्ये ठेवा, तुम्ही अधिकारीच आहात. बाकीच्या ब्रह्मज्ञानासाठी याची गरज आहे, भागवतासाठी त्याची गरज नाही. नंतर संबंध. मग भागवताचा अधिकारी कोण आहे? भागवताचा अधिकारी फक्त सश्रद्ध असणारा श्रोता, श्रद्धाशील श्रोता, अवधान देणारा श्रोता. अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखाशी पत्र घेईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. माऊलींनी 9व्या अध्यायात म्हटले प्रारंभी की हे प्रतिज्ञोत्तर आहे माझं, की तुम्ही फक्त अवधान द्या, सगळ्या सुखाला मी तुम्हाला पात्र करून टाकतो. तर माऊली काय खोटं बोलतील का? पण आपण अवधानच देत नाही. आपलं अवधान दुसरीकडेच असतं. अरे दह्याचा आवाज आला, बोलवा त्या, आणि इकडे जप चाललाय. अरे मग चालत नाही, अवधान नाहीये. या ठिकाणी ग्रंथाचा अधिकारी हा सश्रद्ध भाविक. त्याचा संबंध कशाशी आहे? साधन आणि साध्य भावाशी. याचं साधन काय आणि साध्य काय? साध्य ईश्वर आहे आणि साधन हे भक्ती ज्ञान वैराग्य उपासना हे साधन. म्हणजे भागवतामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. वैराग्याच्या काही कथा आहेत, ज्ञानाच्या कथा आहेत, भक्तीच्या कथा आहेत. हे साधन आहे आणि साध्य ईश्वर आहे. म्हणून याचा संबंध साधन आणि साध्याशी. तिसरं, याचं प्रयोजन काय हो भागवताचं? प्रयोजन म्हणजे निर्मिती कारण. का निर्माण झालं? कॉज ऑफ ऍक्शन. का निर्माण केलं भागवत? व्हॉट इज द रिझन? ते म्हणतात याचे एकच कारण आहे. त्याचं एकच कारण असं आहे की तापत्रयोन्मूलनम. आपल्यातले सगळे तापत्रय याचं उन्मूलन करणे, निखिल दुःख निवारण करणे. सगळ्या प्रकारच्या दुःखावर एकमेव रामबाण औषध जर कोणतं असेल तर भागवत आहे. तुम्ही म्हणताल करोनावर आहे का? हो आहे. हो, श्रद्धा ठेवा. म्हणून रामबाण औषध हे भागवत आहे. सर्व प्रकारच्या मानसिक शारीरिक रोगावरचं, अधिभौतिक आध्यात्मिक अधिदैविक सगळ्या प्रकारच्या तापावरचं एक रामबाण औषध जर कोणतं असेल तर भागवत. म्हणून निखिल अखिल दुःख निवारण हे याचं प्रयोजन आहे. आणि याचा विषय सच्चिदानंद भगवान आहे. याचा विषय भगवान आहे, ईश्वर आहे. म्हणून या ठिकाणी अधिकारी कोण आहे? तर भाविक हा अधिकारी आहे. याचा संबंध साध्य साधन भावाशी आहे. याचं प्रयोजन निखिल दुःखाचं निवारण. आणि त्या ठिकाणी त्यांनी शब्द वापरलाय की कैवल्यैक प्रयोजनम. याचं प्रयोजन काय? कैवल्यैक प्रयोजनम. कैवल्य प्राप्ती हे याचं प्रयोजन आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष, केवलता. केवलता, फक्त मोक्ष, दुसरं काही नाही. मग बघा, ज्याला मुमुक्षत्व प्राप्त करायचंय त्यांना किती गोष्टी आहेत.
जन्म जन्म वेगवेगळ्या जन्मातले कर्म नष्ट करणे, वासना नष्ट करणे, ज्ञान प्राप्त करणे, वेद पाठ करणे, एवढं सगळं करून मुमुक्षुत्वच. आणि त्यापेक्षा फक्त भाव ठेवा, मुमुक्षुत्व आपोआपच येईल. म्हणजे किती सोपा मार्ग केला, किती सहजता या ठिकाणी निर्माण केली. भागवत ग्रंथाने सामान्य माणसाला अधिकार दिलाय. मला हे वेगळ्या शब्दात सांगायचं, आम्हाला लोकशाहीने अधिकार दिला का नाही राज्य बदलण्याचा? दिला ना. निवडणुकीमधून फक्त मत टाका. आणि मतामध्ये असं नाहीये की तू गरीब आहेस तुला अर्ध मत, तू श्रीमंत आहेस तुला 4 मत. मत एकच. तो गरीब असो, तो कष्टी असो, अपंग असो, कुणीही असो, मत एकाला एकच. तो अधिकार, समान अधिकार दिला. समान अधिकार दिला तेव्हा हा समान तुमच्यामध्ये भाव असला की तुम्ही बरोबर मुक्त व्हाल. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात हा समान अधिकारत्वाचा प्रश्न पहिल्यांदा भागवतकरांनी दिलाय बरं का. लोकशाहीच्या काळात याचं विवरण पुढे आपण करणारच आहे की स्त्री शूद्र द्विजबंधू नाम त्रयीन श्रुती गोचरा. त्याने वर्णन केलंय की स्त्री शूद्र यांना वेदाचा अधिकार नव्हता, मग त्यांनी मुक्त कसं व्हावं? तर ते म्हणतात भागवत ऐकून ते मुक्त होतील. हा अधिकार दिला. किती मोठी गोष्ट दिली आहे. जसं लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला, मताचं स्वातंत्र्य दिलं, सगळे समान मानले. समानता हा लोकशाहीच्याकडून आलेला एक नवीन अशा प्रकारचा भाग जरी असला तरी तो फार पूर्वीच आध्यात्मिक लोकशाही इथे निर्माण केलेली आहे. म्हणून आपण म्हणतो की वारकरी संप्रदायाने आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. ही आध्यात्मिक लोकशाही व्यासापासूनच निर्माण झाली आहे असा माझा सिद्धांत आहे, माझा अभ्यास आहे, माझी भूमिका आहे की व्यासानेच पहिल्यांदा स्त्री शूद्र द्विजबंधूनाम त्रयीन श्रुती गोचरा. जर वेद ज्या स्त्रियांना कळत नसेल, स्त्रियांना म्हणण्याचा अधिकार नसेल, त्या काळात नव्हता, तर सर्वांना समान अधिकार देण्याचं काम भागवताने केलंय. म्हणून भागवत ग्रंथ श्रेष्ठ आहे. याचं महत्त्व काही वेगळं आहे. सर्वांना अधिकार देणारा, मुक्तीचा अधिकार देणारा, मोक्षाचा अधिकार देणारा हा ग्रंथ आहे. म्हणून ते म्हणतात त्याचं प्रयोजन हे कैवल्यिक प्रयोजन. कैवल्य हे याचं प्रयोजन आहे आणि विषय याचा सच्चिदानंद भगवान आहे. अशा प्रकारे अधिकार, संबंध, प्रयोजन आणि विषय या 4 दृष्टीने आपण भागवताचा आणि त्यामधल्या वैशिष्ट्याचा विचार केला. हे वेदाला आलेलं फळ म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की वेदात जे ज्ञान आहे ते याच्यात ज्ञान आहे. म्हणजे वेद आम्हाला शिकता आले नाहीत म्हणून कमी वाटायचं कारण नाही. पर्याय उपलब्ध करून दिला त्यांनी. पर्याय की नाही ना वेद, तर वेदा एवढंच ज्ञान याच्यात, म्हणून वेदाला आलेलं फळ आहे. या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून देणे, आम्हाला नवीन मार्ग उपलब्ध करून देणे, या दृष्टीने व्यासांनी करुणयाह पुराण गुह्यम, अत्यंत करुणापूर्ण अंतःकरणाने, प्रेमपूर्ण अंतःकरणाने समाजाची करुणा, दया वाटली म्हणून या भागवताची रचना केली. आणि म्हणून या ग्रंथाला या ठिकाणी श्रेष्ठ महत्त्व, रसपूर्णता प्राप्त झाली. भगवंताचं अधिष्ठान याला प्राप्त झालं. म्हणून या भागवत ग्रंथाबद्दल त्यांनी म्हणताय निगमकल्पतरोर गलितम फलम शुकम खादमृत द्रवसंयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका. आणि मुहुरहो पुन्हा पुन्हा. एकदा ऐकलं भागवत, भजनात गेल्या वर्षी ऐकलं, बस आता काय करायचंय. मुहुरहो ते म्हणतात पुन्हा पुन्हा ऐका. का तर पुन्हा पुन्हा आपल्या मनावर ठसलं पाहिजे एखादी गोष्ट. पुन्हा पुन्हा जेविलेच जेवावे. आपण म्हणतो ना की काल जेवलो होतो, मग आज काय गरज नाही जेवायची, स्वयंपाक करूच नका, का काल जेवलो होतो असं नाही. काल जेवलं म्हणून पुन्हा आजही जेवावंच लागतं. रामदास स्वामींनी म्हटलंय काल जेवण केलं म्हणून आज करत नाही असं होत नाही. जेविलेच जेवावे तसे ऐकलेची ऐकावे, तसं ऐकलेलंच पुन्हा ऐकावं म्हणजे दृढीकरण होतं. या ठिकाणी या भागवताला दृढीकरण करण्यासाठी ते म्हणतात मुहुरहो रसिका भूमी भावुका. आपण रसिक आहात. रसिक म्हणजे रसास्वाद घेणारे आहात. तेव्हा रस यामध्ये हे रसपूर्ण असलेलं भागवत फक्त रसिकालाच कळेल, अरसिकाला कळणार नाही. अरसिकेशु कवित्व निवेदनम. कालिदासांनी म्हटलंय ब्रह्मदेवाला, हे ब्रह्मदेवा अरसिकेशु कवित्व निवेदनम शिरसी मालिख मालिख मालिख. काय लिहायचं ते लिही,
दारिद्र्य लिही, काय लिहायचं ते लिही. पण सुरुवातीला कालिदास हा मूढ होता ना. ते म्हणतात तुम्हाला माझ्या कपाळावर काय लिहायचं ते लिहा, पण फक्त अरसिक लोकांना काव्य समजून सांगायचं तेवढं माझ्या डोक्यावर लिहू नका. अरसिकेषु कवित्व निवेदनम शिरसी मालिख मालिख मालिख. अर्थात मी देखील हेच म्हणेन की रसिकता असेल तर भागवतात आनंद आहे, अरसिकता उपयोगाची नाही. म्हणून अरसिक हा उपयोगाचा नसतो, तो निरर्थक आहे. म्हणून रसिकता आपण निर्माण करा. ही रसिकता भागवताचा रसास्वाद आपल्याला परिप्लुप्त आनंद प्राप्त करून देईल. या ठिकाणी या भागवताचा संबंधी जे आणखी नंतर विवेचन करतील त्यामध्ये हे भागवत कसं कुणी ऐकलं, शौनकादिक ऋषींनी याची सुरुवात कशी केली, हे ऐकलं कसं, या शौनकादिक ऋषींच्या निमित्ताने ह्या भागवताचं निर्मिती कशी झाली, कुणी कुणी हे भागवत ऐकलं, सूत आणि शौनक यांचा काय संवाद झाला, या संबंधीच जे विवेचन करतील तो सगळा भाग उद्या सांगतील. हरे नमः. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती